कॉफी अगं घरून आणलीये मी. आज मस्त कॉफी प्यायचा मूड होता माझा, पण कोणी कंपनी द्यायला नव्हतं. मग विचार केला तुझ्यासोबत बसून ऑफिस मध्ये निवांत घ्यावी. मस्त गरम गरम आहे, थर्मास मधून आणलीये मी. घे. काय ग, काय झालं? अशी का बघतेस? अगं घरी कोणी नसतं माझ्या. डिवोर्स झालाय माझा. तेव्हापासून मी एकटीच असते. हे पण आता तू आहेस ना कॉफीला मला कंपनी द्यायला. सो इट्स गुड. घे. ऍक्च्युली काव्या मला काव्या काय झालं ग? नाही. एनी टेन्शन? हे ऑफिसचं घरचं घरचंच काहीतरी असणार. हो ना? आय कॅन अंडरस्टँड. पण मला खरं तर खूप कौतुक वाटतं हा तुझं. आत्ता या स्टेजला येऊन तू नोकरी करतेस. आज सुद्धा तू घरचं सगळं करून ऑफिसला आली असणार. हो ना? आणि पुन्हा घरी गेल्यानंतर घरचं मुलांचं सगळं बघायचं. बायकांनी नोकरी करायची म्हणजे तारेवरची कसरतच असते ग. नवरा, मुलं, नाती गोती, घरात काय हवं नको ते बघा. कोणाचं दुखलं खुपलं तर त्यांना सांभाळा. ऑफिसला या, ऑफिसमध्ये प्रोजेक्ट तयार करा. आणि एवढं सगळं करून आपल्याकडून एखादी चूक झाली ना तर बॉसची बोलणी खा. हो ना? स्वतःला प्रूव्ह करायचं. किती स्ट्रॉंग असावं लागतं ना ग तुझ्यासारख्या संसारी स्त्रियांना. आणि एवढं सगळं सांभाळून आपल्याकडून एखादी चूक झाली तर पुन्हा घरच्यांची बोलणी खा. हो ना? असंच असतं ना? पण माझ्या घरी असं नाहीये. आई बाबा खूप समंजस आहे, मला समजून घेतात. आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करणं यात आनंद वाटतो मला. त्याचा ओझा नाही वाटत. नारायणी, मला ना तुझं सुद्धा खूप कौतुक वाटतं. म्हणजे बघ ना, सगळं एकटीने निभावतेस तरी सुद्धा नेहमी फ्रेश आणि उत्साही असतेस. खूप छान वाटतं तुझ्याकडे बघून. असंच राहायचं ग. कधी डल वाटलं ना तर ही हॉट कॉफी घ्यायची आणि कूल राहायचं. आपल्या कष्टाचं कौतुक आपणच करायचं. आपलं अस्तित्व, आपलं बाईपण आपणच सेलिब्रेट करायचं. आणि तेही अभिमानानं. चेस. Cheers.